नमस्कार. आज आपण सोलार पंप योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट जाणून घेणार आहोत. सोलार पंप इन्स्टॉलेशनची कामं पुन्हा सुरू झाली आहेत आणि नोव्हेंबर महिन्यात तब्बल 35,000 सोलार पंप बसवले जाणार आहेत. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर योजना आणि केंद्र शासनाच्या PM कुसुम योजना या दोन्ही योजना अंतर्गत सोलार पंप दिले जात आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे या पंपाच्या इन्स्टॉलेशनची कामं थांबलेली होती. मात्र ही कामं पुन्हा पूर्ण वेगाने सुरू करण्यात आले आहेत. PM कुसुम योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्यांना पेमेंटसाठी मेसेज पाठवण्यात आले आहेत. ज्यांनी पेमेंट केले त्यांचा सेल्फ सर्वेक्षण आणि व्हेंडर सिलेक्शनची प्रक्रिया आता सुरू होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला पेमेंटसाठी मेसेज आलेला असेल तर तात्काळ पेमेंट करा आणि त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करा. 29 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2025-26 या वर्षामध्ये एकूण 3,75,000 सोलार पंप बसवले जाणार आहेत. त्यापैकी 2 लाख पंप राज्य शासनाच्या माध्यमातून आणि 1,75,000 पंप PM कुसुम योजनेअंतर्गत बसवले जाणार आहेत. पहिल्या 2 निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहे. तिसरी निविदा प्रक्रिया सुरू असून चौथी निविदा प्रक्रिया लवकरच जाहीर होणार आहे. प्रत्येक निविदेत सुमारे 1 लाख सोलार पंपाचा कोटा उपलब्ध राहील. ज्यांचे वेंडर सिलेक्शन पूर्ण झाले आहेत त्या शेतकऱ्यांचे नोव्हेंबर महिन्यात पंप बसवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे 35,000 पंप इन्स्टॉल केले जातील. यानंतर दर महिन्याला नियमितपणे इन्स्टॉलेशनची कामं सुरू राहील. त्यामुळे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पेमेंट मेसेज आले आहेत त्यांनी विलंब न करता पेमेंट आणि सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करावी. थांबलेली कामं आता पुन्हा सुरू झाली आहेत आणि लवकरच तुमच्याही शेतात सोलार पंप उभा राहणार आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना विजेपासून स्वावलंबन मिळणार आहे. आपणास अशीच नवीन आणि अचूक माहिती हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.